नमस्कार मित्रांनो, मी सतीश काळे. आज आपण डिस्कस करूया हीट ट्रान्सफर सब्जेक्ट. हीट ट्रान्सफर काय असतं, हीट ट्रान्सफरचे मोड कसे कसे असतात. हीट ट्रान्सफरचे 3 मोड आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन हीट ट्रान्सफरचा मोड आहे. तो काय असतो, तो कुठे होतो? एक्झाम्पल, कंडक्शन हा मोड होतो सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये. कन्व्हेक्शन हा हीट ट्रान्सफरचा मोड कुठे होतो? हा फ्लुइड्समध्ये होतो. फ्लुइड्समध्ये म्हणलं कीच हा लिक्विडमध्ये आणि गॅसमध्ये होतो हा. नंतर रेडिएशन नावाचा हीट ट्रान्सफरचा मोड कुठे होतो? हा जसं की परफेक्ट व्हॅक्यूममध्ये होतो. त्याचा एक्झाम्पल आहे रेडिएशन मोडचं हे एक्झाम्पल आहे सूर्यापासून जी एनर्जी भेटते सरफेसवरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये येते आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजलाच आपण रेडिएशन मोड ऑफ हीट ट्रान्सफर असं म्हणतो. नंतर बघूया आपण कंडक्शन हा कुठे होतो. कंडक्शनचा एक्झाम्पल आपण बघूया की सॉलिडमध्ये कंडक्शन हे कसं होतं. त्यासाठी मी एक कन्सिडर करतो एक कॉपरचा रॉड. कॉपर आपण एक्झाम्पल यासाठी कन्सिडर केलं. कॉपरची थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली आहे. आपल्याला इथं लागते थर्मल कंडक्टिव्हिटी. सो कॉपर रॉडला जर एका एंडला जर आपण हीट केलं तर दुसरा एंड काही वेळाने गरम होतो. असं का होतं? कारण एनर्जी ट्रान्सफर झाली. एनर्जी कधी ट्रान्सफर होते? हीट ट्रान्सफर कधी होते? हीट ट्रान्सफर ही दोन बॉडीमध्ये जर टेम्परेचर डिफरन्स असेल तर हीट ट्रान्सफर होते. त्यालाच आपण एनर्जी ट्रान्सफर असेही म्हणतो. आता ह्या रॉडला आपण एका साईडला हीट केल्यामुळे दुसऱ्या साईडला सुद्धा हीट ट्रान्सफर होऊन जाते आणि या प्रकारे एनर्जी एका एंडपासून दुसऱ्या एंडला ट्रान्सफर होते. तर ही एनर्जी कशी ट्रान्सफर होते? ही कंडक्शननी होते. कंडक्शन कसं होतं एक्झॅक्टली? ट्रान्सफर ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सची ट्रान्सफर होते एका एंडपासून दुसऱ्या एंडला. या प्रकारे एनर्जी ट्रान्सफर होते. आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये आपण असं सांगूया की एनर्जी ट्रान्सफर जी होते लॅटिस व्हायब्रेशन्सनं होते. लॅटिस व्हायब्रेशन काय असते? कॉपरचे ॲटम जे असतात ते बांधले गेलेले असतात पर्टिक्युलर बॉन्ड्सनं. जशी एनर्जी ॲड केल्यामुळं ॲटम्सची एनर्जी जास्त होते. ॲटम्स व्हायब्रेट करतात आणि अशा प्रकारे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि एनर्जी ट्रान्सफर होते. चला नेक्स्ट बघूया आपण कन्व्हेक्शनमध्ये. कन्व्हेक्शन कसं होतं? एक्झाम्पल, कन्व्हेक्शनमध्ये होतं बल्क मुवमेंट ऑफ द फ्लुइड पार्टिकल्स. म्हणजे कसं? जसं की पातेल्यामध्ये पाणी घेतलं आपण, त्याला खालच्या साईडनं जर आपण हीट करायला सुरुवात केली तर आपल्याला माहिती आहे की खालचे जे गरम फ्लुइड पार्टिकल्स असतात ते वरती जातात आणि वरचे जे थंड फ्लुइड पार्टिकल्स असतात ते खाली येतात. ह्याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन करंट. हे असं का होतं? जसंही आपण हीट ॲड करतो, हीट ॲड केल्यानंतर खालचे फ्लुइड पार्टिकल्स गरम होतात, त्यांची हीट एनर्जी वाढते, त्यांचं टेम्परेचर वाढतं, ते वजनाने हलके होतात, त्यांची डेन्सिटी कमी होते, ते वरती जातात बायोन्सीमुळे आणि वरचे जे जड थंड फ्लुइड पार्टिकल्स ते खाली येतात. याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन करंट. याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. 2 टाईपचे कन्व्हेक्शन असतात. एक असतं फ्री कन्व्हेक्शन, दुसरं असतं फोर्स कन्व्हेक्शन. फ्री कन्व्हेक्शन म्हणजे काय? एका ठिकाणी जर आपण हीट करत असो तर फ्लुइड पार्टिकलची मुवमेंट ही बायोन्सी फोर्सेसमुळे होऊन जाते. ते झालं फ्री कन्व्हेक्शन. फोर्स कन्व्हेक्शन म्हणजे काय? जसं की मला खूप हॉटनेस फील होतोय आणि मी फॅन खाली जाऊन थांबतोय. फॅन काय करतो? ब्लो ऑफ एअर. त्याला म्हणू आपण फोर्स कन्व्हेक्शन. काहीच वेळानंतर माझं टेम्परेचर हे कमी होणार, त्याला म्हणतो आपण फोर्स कन्व्हेक्शन. नंतर बघूया आपण रेडिएशनमध्ये. आता सांगितल्याप्रमाणे सनपासून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज येतात ते असतात शॉर्ट वेव्हलेंथ असतात. शॉर्ट वेव्हलेंथ म्हणजे त्यांची एनर्जी ही कमी असते ॲज कम्पेअर टू गॅमा रेज, एक्स रेज. हे रेडिएशन मोड ऑफ हीट ट्रान्सफर जो की परफेक्ट व्हॅक्यूममध्ये सुद्धा होऊ शकतो विदाऊट एनी मटेरियल मीडियम. हा रेडिएशन हीट ट्रान्सफर मोड हा पॉसिबल आहे. बट कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मोड ऑफ हीट ट्रान्सफर यासाठी काहीतरी मटेरियल मीडियम लागतं. जसं की इथं बघितलं आपण सॉलिड, हे मटेरियल मीडियम लागतं. इथं काहीतरी लिक्विड असू शकतं, इथं काहीतरी गॅस असू शकतो. या टाईपमध्ये हे कन्व्हेक्शन मोड ऑफ हीट ट्रान्सफर होऊन जातं. रेडिएशनला असा कुठलाच मटेरियल मीडियम लागत नाही. परफेक्ट व्हॅक्यूममध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज स्पीड ऑफ द लाईटनुसार ट्रॅव्हल करतात आणि रेडिएशन फिनॉमिना तिथे आपल्याला ऑब्झर्व होतो. नेक्स्ट, कंडक्शन कधी होतं? टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे. कन्व्हेक्शन कधी होतं? टेम्परेचर डिफरन्समुळे. रेडिएशन कधी होतं? ते सुद्धा टेम्परेचर डिफरन्समुळेच होतं. 2 बॉडीजमध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल नसेल तरी सुद्धा रेडिएशन मोड ऑफ हीट ट्रान्सफर होतो. कुठल्याही बॉडीचं जर टेम्परेचर 0 केल्विनपेक्षा जर जास्त असेल तर त्या सगळ्याच बॉडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये रेडिएशन एनर्जी बाहेर फेकतात. चला नेक्स्ट बघूया आपण लॉ. कुठला लॉ आहे? कंडक्शनमध्ये कुठला लॉ आहे? कंडक्शनमध्ये आहे फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन.
काय आहे फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन तो बघण्या अगोदर ह्या फोरियर्स लॉचे काही अझम्पशन्स आहेत ते बघूया आपण. जसे की अझम्पशन्स एक्झाम्सला विचारले जातात. कुठले महत्त्वाचे अझम्पशन्स आहेत, जसे की स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट काय आहे? स्टेडी स्टेट एक्झाम्पल ही एक वॉल आहे, त्या वॉलच्या लेफ्ट फेसचं टेम्परेचर T1 आहे, राईट फेसचं टेम्परेचर T2 आहे. T1 इज ग्रेटर दॅन T2 म्हणजे हीट ट्रान्सफर होणार लेफ्ट कडनं राईटला, कारण टेम्परेचर T1 जास्त आहे T2 पेक्षा आणि हीट ही नेहमीच कशी जास्त टेम्परेचर कडनं कमी टेम्परेचर कडे फ्लो करते. याला म्हणूया आपण कंडक्शन. स्टेडी स्टेट म्हणजे काय? टेम्परेचर इज नॉट अ फंक्शन ऑफ द टाइम. T2 इज ऑल्सो नॉट अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे वेळेनुसार प्रॉपर्टी चेंज न होणं, याला म्हणतो आपण स्टेडी स्टेट. चला दुसरं अझम्पशन्स बघूया की युनि डायरेक्शनल हीट ट्रान्सफर. युनि डायरेक्शनल हीट ट्रान्सफर म्हणजे हीट ट्रान्सफर इज द फंक्शन ऑफ ओनली एक्स डायरेक्शन. या केसमध्ये ही एक्स डायरेक्शन आहे, ही वाय डायरेक्शन आहे आणि इकडं बोर्डला परपेंडिक्युलर झेड डायरेक्शन आहे. म्हणजे कसं होते हीट ट्रान्सफर फक्त एकाच डायरेक्शनला होते. ॲटॅक्चरमध्ये असं होतं का? नाही. जर इकडचा सरफेस जर गरम असेल, इकडचा जर सरफेस जर थंड असेल तर हीट ट्रान्सफर ह्या डायरेक्शनला होते, ह्या डायरेक्शनला होते. सगळ्याच तिन्ही चारही सगळ्याच डायरेक्शनला हीट ट्रान्सफर होऊन जाते. बट आपण फोरियर्स लॉनी काय कन्सिडर केलंय? फक्त एकाच डायरेक्शनला हीट ट्रान्सफर होते असं आपलं अझम्पशन आहे आणि ती आहे एक्स डायरेक्शन. चला नेक्स्ट अझम्पशन काय आहे? थर्मल कंडक्टिव्हिटी डायरेक्शन नुसार डिपेंड करत नाही, म्हणजे एक्स डायरेक्शनला वेगळी, वाय डायरेक्शनला वेगळी, झेड डायरेक्शनला वेगळी. थर्मल कंडक्टिव्हिटी इज इंडिपेंडेंट ऑफ द डायरेक्शन. नेक्स्ट अझम्पशन आहे देयर इज अ नो हीट जनरेशन. बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारची हीट जनरेट होत नाही. हे 4 अझम्पशन्स महत्वाचे आहेत. चला फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन काय आहे? फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन सांगतो की द रेट ऑफ हीट ट्रान्सफर. आता रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणल्यानंतर जूल पर सेकंद, यालाच तर म्हणतो आपण वॅट. हे आहे रेट ऑफ हीट ट्रान्सफर. रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ग्रेडियंट. काय असतो टेम्परेचर ग्रेडियंट? dt/dx हा टेम्परेचर ग्रेडियंट असतो. याला हीट ट्रान्सफर डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आणखी हा लॉ काय सांगतो? हीट ट्रान्सफर रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया, द परपेंडिक्युलर एरिया टू द हीट ट्रान्सफर. म्हणजेच कंबाइंडली मी हा लॉ कसा लिहू शकतो? कंबाइंडली मी हा लॉ असा लिहितो तर रिप्लेस करतो -KA dt/dx. त्याच्यामध्ये dt/dx हा टेम्परेचर ग्रेडियंट आहे. dt म्हणजे काय? T2 - T1. dx म्हणजे काय? एक्झाम्पल x2 - x1 किंवा मी ह्याला कन्सिडर करतो dx. ह्याला कन्सिडर करतो मी dx. म्हणजे फायनली लॉ काय आला? द रेट ऑफ हीट ट्रान्सफर बाय कंडक्शन मोड. याचं युनिट असणार आहे वॅट. K एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्यालाच म्हणतो आपण थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी असते. मटेरियल टू मटेरियल K ची व्हॅल्यू चेंज होत जाते. A परपेंडिक्युलर सरफेस एरिया मीटर स्क्वेअर मध्ये आणि dt/dx ह्याला म्हणतो आपण टेम्परेचर ग्रेडियंट इन द एक्स डायरेक्शन. मायनस साईनचा पर्पज काय आहे? हीट नेहमी ट्रान्सफर होते डिक्रीजिंग टेम्परेचरच्या डायरेक्शननं, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, म्हणून आपण वापरतो मायनस साईन. हा आहे आपला पूर्ण फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन. असाच कुठला लॉ आहे कन्व्हेक्शन मध्ये? कन्व्हेक्शन मध्ये सुद्धा असाच एक लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. काय सांगतो हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग? तो समजून घेण्यासाठी हे एक्झाम्पल. एक प्लेट आहे, प्लेटचं टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस. प्लेट एक ॲटमॉस्फिअरला ठेवली, ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला इथे माहिती आहे की हीट ट्रान्सफर ही प्लेटकडनं ॲटमॉस्फिअरला होणार आहे. बट कुठल्या मोडनं होणार आहे? इथं रेडिएशननी सुद्धा हीट ट्रान्सफर होणार आहे आणि इथं कन्व्हेक्शननी सुद्धा हीट ट्रान्सफर होणार आहे. आपण फक्त कन्व्हेक्शनची हीट ट्रान्सफर कन्सिडर करूया. इथं एअर पार्टिकल्स असणार आहे, सराउंडिंग एअर असणार आहे. ही सराउंडिंग एअर ह्या प्लेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्या एअरचं टेम्परेचर वाढणार आहे. एअरचं टेम्परेचर जसंही वाढेल एअर वजनाने हलकी होईल आणि वरती मूव्ह करेल बायॉन्सीमुळे. ह्याच्यामध्येच हीट ट्रान्सफर होणार आहे. अशी हीट ट्रान्सफर होऊन जाते. कालांतराने थोड्याच वेळानंतर ह्या प्लेटचं टेम्परेचर जे 80 डिग्री सेल्सिअस होतं सुरुवातीला ते नंतर कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे ही प्लेट थंड होईल आणि थर्मल इक्विलिब्रियमला येऊन जाईल. म्हणजे काय? प्लेटचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर दोन्हीचंही टेम्परेचर सारखंच होईल. म्हणजे काय झालं? हीट ट्रान्सफर झाली. कुठल्या मोडनं झाली? तर कन्व्हेक्शनने झाली. तर कशी झाली? ॲट ॲक्च्युअल फ्लुइड पार्टिकलची मुवमेंट झाली. हे फ्लुइड पार्टिकल वरती मूव्ह झाले, साईडला मूव्ह झाले, या टाईपमध्ये फ्लुइड पार्टिकलची ॲक्च्युअल मुवमेंट झाली. त्याला बल्क मुवमेंट आपण असं म्हणतो. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय सांगतो? रेट ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम द प्लेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स. कुठला टेम्परेचर डिफरन्स? ह्या प्लेटचं टेम्परेचर आणि ह्या सराउंडिंगचं टेम्परेचर, ह्या दोघांचा टेम्परेचर डिफरन्सवरती रेट ऑफ हीट ट्रान्सफर जास्त असतो. रेट ऑफ हीट ट्रान्सफर प्रोपोर्शनल असतो. जितका टेम्परेचर डिफरन्स दोघांमध्ये जास्त असेल तितकी रेट ऑफ हीट ट्रान्सफर जास्त असते.
rate of heat transfer is directly proportional to the temperature difference and also directly proportional to the area of that plate exposed to the surrounding. ह्या प्लेटचा एरिया कुठला, हा प्लेटचा एरिया, हा प्लेटचा एरिया जो की सराउंडिंगला एक्सपोज झालेला आहे त्याला म्हणूया आपण सरफेस एरिया ए. म्हणजे आपल्याला आता हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट करायचं आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी काढल आणि तिथं मी ठेवणार एक कॉन्स्टंट एच. या प्रकारे एच हे काय आहे, एच हे काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्यालाच म्हणतो आपण हीट ट्रान्सफर कोइफिशियंट. हीट ट्रान्सफर कोइफिशियंट, हीट ट्रान्सफर कोइफिशियंट काय असतो तो आपण बघूयाच. हा लॉ झाला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. चला नेक्स्ट, रेडिएशन मध्ये असा कुठला लॉ आहे का? यस आहे, स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ. स्टीफन बोल्ट्झमन लॉ समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल की ब्लॅक बॉडी. एक्झाम्पल मी इथं कन्सिडर करू, ही एक ब्लॅक बॉडी आहे. ब्लॅक बॉडी म्हणजे काय असतं की जी बॉडी, एक्झाम्पल ही बॉडी ब्लॅक बॉडी असेल तर ह्याची प्रॉपर्टी काय असेल, याच्यावरती काहीतरी इन्सिडेंट एनर्जी पडल्यानंतर ती पूर्णपणे एनर्जी ॲब्झॉर्ब करणं ही कुठल्या बॉडीची प्रॉपर्टी असते, तर ती ब्लॅक बॉडीची प्रॉपर्टी असते. बरं, एनर्जी पडल्यानंतर काय होतं एक्झॅक्टली, एनर्जी जर पडली एखाद्या बॉडीवरती, एक्झाम्पल ही इन्सिडेंट एनर्जी जर बॉडीवरती पडली तर बॉडीची प्रॉपर्टी काही एनर्जी ॲब्झॉर्ब होते, काही एनर्जी रिफ्लेक्ट होते आणि काही एनर्जी ट्रान्समिट होऊ शकते. इन जनरल जर बघितलं तर आपण, हा ब्लॅक बॉडीमध्ये काय होते, तर ब्लॅक बॉडीमध्ये जेवढीही एनर्जी पडते ती सगळीच एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते. त्याच्यामुळेच म्हणतो आपण ब्लॅक बॉडीची ॲब्झॉर्बिव्हिटी 1 असते. अल्फा म्हणजे ॲब्झॉर्बिव्हिटी 1 असते. नंतर असते ट्रान्समिटिव्हिटी आणि नंतर असते रिफ्लेक्टिव्हिटी. आता ब्लॅक बॉडीची जर ॲब्झॉर्बिव्हिटी 1 असेल तर ट्रान्समिटिव्हिटी आणि रिफ्लेक्टिव्हिटी हे दोन्ही 0 असतात. कारण 100% जर एनर्जी पडली तर 100% एनर्जी ॲब्झॉर्ब होते ब्लॅक बॉडीमध्ये, 0% रिफ्लेक्ट होते आणि 0% ट्रान्समिट होते. सो या टाईपमध्ये स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ काय आहे? स्टीफन बोल्ट्झमन लॉ असा आहे की ब्लॅक बॉडी कन्सिडर करूया आपण, त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे T1 केल्विन. कुठलीही बॉडी, ज्याही बॉडीचं टेम्परेचर हे 0 केल्विनपेक्षा जास्त असतं ती बॉडी एमिट करते एनर्जी इन द फॉर्म ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याच टाईपमध्ये ही सुद्धा बॉडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्ममध्ये एनर्जी एमिट करणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सची स्पीड ही लाईटच्या स्पीड इक्वल असते. आता एनर्जी एमिटेड बाय द ब्लॅक बॉडी, रेडिएशन एनर्जी इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली proportional to the fourth power of the absolute temperature of that body. आणि इथेही आपल्याला ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी रिप्लेस करायचं आहे, त्याला मी रिप्लेस करतो सिग्मानं. सिग्माला म्हणूया आपण स्टीफन बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. सो या प्रकारे आहे स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ. नेक्स्ट बघूया आपण आता हे के काय असतं. आता सांगितल्याप्रमाणे हे के जे असतं ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. मटेरियल टू मटेरियल केची व्हॅल्यू वेगवेगळी असते. जसं की केचं युनिट इथं भेटतं आपल्याला हे वॅट पर मीटर केल्विन. एक्झामला विचारतात हा सुद्धा क्वेश्चन. नंतर के ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. जसं की के एक्झाम्पल के हे कंडक्टरसाठी वेगळं असतं, के हे इन्सुलेटरसाठी वेगळं असतं. हे कंडक्टर्स काय असतात की द इझी विथ विच दे कॅन कॅरी द हीट, त्याला म्हणतो आपण कंडक्टर्स. जनरली मेटल्स हे गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत आणि तसंच ते गुड कंडक्टर्स ऑफ हीट सुद्धा आहेत. इन्सुलेटर मीन्स द बॅड कंडक्टर ऑफ हीट, ऑल्सो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हीट इझिली कॅरी करत नाहीत, त्याला म्हणूया आपण इन्सुलेटर्स. आता के ची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. जसं की के ची व्हॅल्यू ही डायमंडसाठी वेगळी असते. डायमंडसाठी असते 2300 वॅट पर मीटर केल्विन. जास्त असते मेटलमध्ये हे नॉन मेटल आहे. मेटलमध्ये हे तिघांचं जर कम्पेअर केलं आपण, सिल्वरमध्ये जास्त असते, ती असते 410 वॅट पर मीटर केल्विन. नंतर असते कॉपरमध्ये, कॉपरची थर्मल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू जवळपास 380. नंतर ॲल्युमिनियमची थर्मल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू आहे जवळपास 200. जसं की स्टीलची असेल 17 ते 45 दरम्यान असते. अशी थर्मल कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू असते, केची व्हॅल्यू असते. जसं की इन्सुलेटर जर बघितलं पण इन्सुलेटर्समध्ये केची व्हॅल्यू खूप कमी असते. ॲस्बेस्टॉस इन्सुलेटर म्हणून वापरतो आपण, रिफ्रॅक्टरी ब्रिक इन्सुलेटर म्हणून वापरतो आणि ग्लास वूल इन्सुलेटर म्हणून वापरतो. आणि PUF पॉलीयुरेथ्राईन फोम, जसं की फ्रीजच्या आतमधल्या साईडला हे असतं PUF, याची थर्मल कंडक्टिव्हिटी खूप कमी असते. ॲस्बेस्टॉसची थर्मल कंडक्टिव्हिटी किती असते? एक्झाम्पल ती असते 0.2. रिफ्रॅक्टरी ब्रिकची थर्मल कंडक्टिव्हिटी किती असते? 0.9. ग्लास वूलची थर्मल कंडक्टिव्हिटी किती असते? 0.075 वॅट पर मीटर केल्विन. नंतर PUFची थर्मल कंडक्टिव्हिटी जसं की ह्यामध्ये सगळ्यात कमी 0.02 वॅट पर मीटर केल्विन. एअरची थर्मल कंडक्टिव्हिटी काय असते? एअरची थर्मल कंडक्टिव्हिटी असते 0.026 ही असते एअरची थर्मल कंडक्टिव्हिटी. नंतर वॉटरची थर्मल कंडक्टिव्हिटी काय असते? 0.63 वॅट पर मीटर केल्विन. नंतर थर्मल कंडक्टिव्हिटी लिक्विडमध्ये कोणाची जास्त आहे? लिक्विडमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी आहे मर्क्युरीची जास्त असते, ती असते 8. म्हणून तर
म्हणून मर्क्युरीला लिक्विड मेटल असंही बोललं जातं, कारण त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी खूप जास्तीची असते. आता ही थर्मल कंडक्टिव्हिटी कुठल्या एका पर्टिक्युलर टेम्परेचरला घेतली असते, जसं की ही टेम्परेचरला घेतली 20 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे काय, यावरून एक नवीन कन्सेप्ट, जसं ही टेम्परेचर वाढतं तसं सॉलिडमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. जसं ही टेम्परेचर वाढतं लिक्विडची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. गॅसचं जसंही टेम्परेचर वाढतं तसं गॅसची थर्मल कंडक्टिव्हिटी वाढत जाते. आता सॉलिडमध्ये एक्सेप्शन्स काय आहेत? एक्सेप्शन आहे ॲल्युमिनियम, युरेनियम. ह्या केसमध्ये काय होते, या केसमध्ये म्हणजे टेम्परेचर वाढलं की सॉलिडची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी होते, बट या केसमध्ये हे दोन एक्सेप्शन्स आहेत. लिक्विडमध्ये जसं की वॉटर हे एक्सेप्शन आहे, आणि गॅसेसमध्ये थर्मल टेम्परेचर वाढलं की मॉलिक्युलरची मोमेंट वाढते आणि थर्मल कंडक्टिव्हिटी वाढते. सो या टाईपमध्ये ही थर्मल कंडक्टिव्हिटी या टाईपमध्ये आहे, मटेरियलची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट आपण बघूया आता इथे एच काय आहे? हीट ट्रान्सफर कोइफिशियंट. मटेरियल टू मटेरियल डिपेंड करते का? नाही. हीट ट्रान्सफर कोइफिशियंट कशावरती डिपेंड करतं की कुठल्या टाईपचं तुम्ही फ्लुइड वापरता, तुम्ही गॅस वापरता का तुम्ही लिक्विड वापरता. नंतर कुठल्या टाईपचं कन्व्हेक्शन आहे, फ्री कन्व्हेक्शन आहे का फोर्स कन्व्हेक्शन आहे. प्लेट ही अशी आडवी ठेवली का प्लेट ही उभी ठेवली का प्लेट अशी इन्क्लाइंड आहे, त्यावरती एचची व्हॅल्यू डिपेंड्स करते. म्हणजे एचची व्हॅल्यू बऱ्याचशा फॅक्टर्सवरती डिपेंड करते. जसं की फ्री कन्व्हेक्शन असेल, फ्री कन्व्हेक्शनला डिपेंड्स करते की कॅरेक्टरिस्टिक डायमेन्शन डी असेल, रो, म्यू, सी पी, के या पॅरामीटर्सवरती डिपेंड्स करते. नॅचरल कन्व्हेक्शनमध्ये त्यालाच आपण फ्री कन्व्हेक्शन असंही बोलतो. जी, बी, डेल्टा टी, रो, म्यू, सी पी, के अशा बऱ्याचशा फॅक्टर्सवरती डिपेंड करते. कुठले काय फॅक्टर्स आहेत? रो म्हणजे डेन्सिटी, म्यू म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आणि के थर्मल कंडक्टिव्हिटी. अशा बऱ्याचशा फॅक्टर्सवरती डिपेंड करते. जसं की एक्झाम्पल आपण घेऊया गॅस किंवा एक एअर घेतो मी, तर फ्री कन्व्हेक्शनमध्ये याची व्हॅल्यू जास्त असेल का कमी असेल फोर्स कन्व्हेक्शनच्या कम्पेअरमध्ये? तर फ्री कन्व्हेक्शनमध्ये एचची व्हॅल्यू कमी असते. फ्री कन्व्हेक्शनमध्ये हीट ट्रान्सफर रेट खूप कमी असतो. जसं की एक्झाम्पल, मला खूप गरमी होते, मी जर ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊन थांबलो तर मला माझं टेम्परेचर कमी होण्यासाठी बराचसा वेळ लागेल, आणि तेच जर मी फॅनच्या खाली जर थांबलो तर हीट ट्रान्सफर रेट खूप फास्ट असणार आहे, कारण तिथं एचची व्हॅल्यू जास्त असते. फ्री कन्व्हेक्शन, फोर्स कन्व्हेक्शन. एचची व्हॅल्यू किती असते? एक्झाम्पल 3 to 25. इथं फोर्स कन्व्हेक्शनमध्ये किती असते? एक्झाम्पल 25 to 400. बट 400 काय पुढे काय, ह्याचं युनिट काय असणार आहे? तर ह्याचं युनिट आहे वॅट पर मीटर स्क्वेअर केल्व्हिन. जर तुम्ही जर इथं युनिट्स ठेवले, युनिट आहे याचं वॅट, याचा आहे मीटर स्क्वेअर आणि याचा आहे केल्व्हिन. सगळ्यांना लेफ्ट साईडला आणा तुम्हाला याचं युनिट भेटून जातं इथे. सो हे युनिट असेल. याची व्हॅल्यू कुठे जास्त असते? कंडेन्सेशनमध्ये आणि बॉइलिंगमध्ये याची व्हॅल्यू जास्त असते. जसं की कंडेन्सेशनमध्ये असते 3000 to 25,000 इतकी व्हॅल्यू असते याची. बॉइलिंगमध्ये किती असते? बॉइलिंगमध्ये सगळ्यात जास्त 5K म्हणजे 5000 to 50,000 वॅट पर मीटर स्क्वेअर केल्व्हिन. हे झालं एच विषयीची प्रॉपर्टीज. नंतर या आता रेडिएशनमध्ये काय आहे? सिग्मा काय आहे? स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट. सिग्माची व्हॅल्यू काय असते? सिग्माची व्हॅल्यू तो की कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू असते 5.67 × 10⁻8 वॅट पर मीटर स्क्वेअर केल्व्हिन टू द पॉवर ऑफ 4. याच्याही युनिटवरती क्वेश्चन विचारले जातात आणि याच्या व्हॅल्यूजवरती सुद्धा क्वेश्चन्स असतात. स्टीफन बोल्ट्झमन नावाच्या सायंटिस्टनं एक्सपेरिमेंट परफॉर्म करून ही व्हॅल्यू ऑब्टेन केलेली आहे. चला नेक्स्ट, बोलल्याप्रमाणे मी आत्ताच, जर एक बॉडी आहे, बॉडीवरती जेवढी एनर्जी पडते, काही एनर्जी ॲब्झॉर्ब होते, ट्रान्समिट होते आणि काही एनर्जी रिफ्लेक्ट होते. म्हणून आपण असं लिहू शकतो, ॲब्झॉर्बिव्हिटी प्लस रिफ्लेक्टिव्हिटी प्लस ट्रान्समिटिव्हिटी टाऊ इक्वल्स टू 1. ह्या तिघांची समेशन 1 असते. ब्लॅक बॉडीमध्ये फक्त आणि फक्त अल्फा असतो, अल्फा इक्वल्स टू 1 असतो. हे ब्लॅक बॉडीचं झालं. चला नेक्स्ट आहे व्हाईट बॉडी. व्हाईट बॉडीची प्रॉपर्टी काय? जेवढीही एनर्जी पडते ना ती एनर्जी ॲब्झॉर्ब होते ना ती ट्रान्समिट होते, ती फक्त आणि फक्त रिफ्लेक्ट होते. म्हणून म्हणतो आपण उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे वापरायचे, पांढरे कुर्ते वापरायचे, जेणेकरून गरमी होणार नाही, हॉटनेस जास्त फील होणार नाही. व्हाईट बॉडी म्हणजे व्हाईट बॉडीसाठी काय असणार आहे? व्हाईट बॉडीसाठी आता ओपेक बॉडी. ओपेक बॉडी काय असते? ओपेक बॉडीमध्ये जशी ही एनर्जी पडते ऑब्जेक्टवरती, ती एनर्जी ट्रान्समिट होत नाही, ती एनर्जी ॲब्झॉर्ब होते आणि ती एनर्जी रिफ्लेक्ट होते. त्याला म्हणूया आपण ओपेक बॉडी. ओपेक बॉडीसाठी काय असणार आहे? जसं की आपला फॉर्म्युला आहे अल्फा रिफ्लेक्टिव्हिटी प्लस ट्रान्समिटिव्हिटी इक्वल्स टू 1. हा आहे आपला फॉर्म्युला. तर ओपेक बॉडीसाठी ॲब्झॉर्बिव्हिटी प्लस ट्रान्समिटिव्हिटी इक्वल्स टू 1 असते.
त्याला म्हणूया आपण ओपेक बॉडी. ग्रे बॉडी हा काय प्रकार असतो? ग्रे बॉडी म्हणजे काय? ग्रे बॉडी म्हणजे काय की ह्या ग्रे बॉडीसाठी जी एमिसिव्हिटी असते ती एमिसिव्हिटी जी असते ती कॉन्स्टंट असते. नेक्स्ट आहे किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ काय आहे? जर बॉडी जर सराउंडिंग सोबत, एक्झाम्पल ही बॉडी आहे एका रूम मध्ये ठेवली, जर ही बॉडी जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल ह्या सराउंडिंग सोबत, म्हणजे काय, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये हे दोघांचंही टेम्परेचर जर सेम असेल तर त्या केसमध्ये एमिसिव्हिटी आणि ॲब्झॉर्बिव्हिटी सेम असते. एमिसिव्हिटी आणि ॲब्झॉर्बिव्हिटी सेम असते. ही एमिसिव्हिटी काय आहे एक्झॅक्टली? एमिसिव्हिटी आहे रेशो एमिसिव्ह पॉवर ऑफ द नॉन ब्लॅक बॉडी टू द एमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी. ह्या दोघांचा रेशो असतो एमिसिव्हिटी. जसं की ब्लॅक बॉडीसाठी एमिसिव्हिटी असणार आहे 1, कारण आपण ब्लॅक बॉडीसाठी EB आपण EBच लिहिणार आहोत. सो ब्लॅक बॉडीची एमिसिव्हिटी असते 1. अशा ब्लॅक बॉडीच्या 3 प्रॉपर्टी आहेत. ब्लॅक बॉडीची एमिसिव्हिटी 1 असते, ॲब्झॉर्बिव्हिटी 1 असते आणि ब्लॅक बॉडी ही डिफ्युजिव्ह नेचरची असते. ह्या 3 प्रॉपर्टीज ह्या आहे, ह्याला म्हणू आपण रेडिएशन. सो थँक्यू.